सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि या छोटेखानी कार्यक्रमाला आता जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाचे आपण ऐतिहासिक साक्षीदार होणार। मी सर्वप्रथम राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी करतोय। विठ्ठल थोडं मागे सुख करता दुःख हरता या मराठवाड्याच्या ऐतिहासिक आणि लातूरच्या आणि चाकूरच्या भूमीतनं आपण या ठिकाणी करत आहोत। संबंध महाराष्ट्राला आणि संबंध भारतातल्या गोंधळी समाजाला एक नवीन दिशा देण्याचा संकल्प आजच्या दिवशी या ठिकाणी या कार्यक्रमातून आपण या ठिकाणी संबंध महाराष्ट्रातल्या गोंधळी समाजाला देणार आहोत।
मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त या ठिकाणी आपण खास आपण आजच्या घडीसाठी आपण या ठिकाणी नोंद केलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये आई जगदंबेचे उपाध्याय आणि पुजारी असलेला गोंधळी समाज आणि या गोंधळी समाजाचं एक नवीन प्रकारचं संघटन या महाराष्ट्रामध्ये उभा टाकावं आणि या उभा टाकणाऱ्या संघटनाला एका महापुरुषाचा आशीर्वाद असावा म्हणून या ठिकाणी योगात्मा महाराज अंतराव महाराजांच्या उपस्थितीमध्ये एक शुभ मुहूर्त आणि शुभ मेळ आणि शुभ संघटना या ठिकाणी आपण सुरुवात करीत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहात. आजच्या दिवसापासून आपण या उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ या नावाची नवीन संघटना या गोंधळी समाजाच्या सेवेसाठी आपण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने स्थापन करीत आहोत. बंधूंनो आणि भगिनींनो, आज जरी आपण संख्येने जरी कमी असलो तरी आपल्या मस्तकामध्ये गोंधळी समाजाची सेवा निस्वार्थपणे करणारा जो विचार आपल्या डोक्यामध्ये घोंगवतो आहे, तो विचार, तो आचार आणि तो संस्कार खूप महत्वाचा आहे. त्या संबंध महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर सुद्धा ज्या गोंधळी समाज आज उपेक्षित आहे. खरं तर गोंधळी समाज हा अतिशय ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला आपण त्या समाजाचे पाईक आहोत. मित्रहो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्रहो, ऐतिहासिक समाजामध्ये आपला जन्म झालेला आहे. पण असे आमचं दर्शन घेतो म्हणजे आई जगदंबेची पूजा करण्याचा हक्क, वारसा हक्क आणि ऐतिहासिक आणि आई जगदंबेचा मूळ पुजारी म्हणून गोंधळी समाजाकडे गोंधळ्याकडे त्याची पूजा करण्याचा ऐतिहासिक हक्क आहे. आणि ब्राह्मणाच्या घरी सुद्धा मंगल प्रसंगी विवाह प्रसंग झाल्यानंतर सुद्धा जो संसाराच्या तत्पूर्वी आई जगदंबेचा गोंधळ घातल्यानंतरच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी संसाराला सुरुवात केली जाते. म्हणून जगदंबेचे खऱ्या अर्थानं आम्ही पुजारी आहोत आणि जगदंबेचे पुजारी असताना आम्ही इतके भाग्यवान आहोत. एवढे ऐतिहासिक पार्श्वभूमी शिवाजी महाराजांच्या काळापासून या गोंधळी समाजाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. पण या महाराष्ट्रामध्ये काही वर्षापूर्वी गोंधळी समाजाच्या संघटना अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असताना काही संघटना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मरगळ आलेली आहे. आणि या ठिकाणी गोंधळी समाजाची या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेवा करण्याचं जे मूळ उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट कुठंतरी कमी पडत आहे. आणि आम्ही ऐतिहासिक परंपरा लाभलेला गोंधळी समाजामध्ये आज काही संघटना आहेत आणि काही संघटनामध्ये एवढ्या स्वार्थीपणाने या ठिकाणी आणि लालच या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यांच्यामध्ये भांडणं निर्माण झालेत. आणि ज्या संघटनामध्ये भांडणं निर्माण होतात, ज्या संघटनामध्ये स्वार्थ निर्माण होतो, ज्या संघटनामध्ये लालच निर्माण होते, त्या संघटनाच्या हातून या माझ्या गोंधळी समाजाची सेवा कदापिही घडू शकत नाही. म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रकारची संघटना आम्ही या ठिकाणी स्थापन करीत आहोत. म्हणून आम्हाला ही नवीन संघटना स्थापन करण्याची या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज पडली. ही संघटना एक विचारवंताची संघटना, ही संघटना एक बुद्धिवंताची संघटना असेल. ही संघटना एक गोंधळी समाजातल्या तरुण महाविद्यालयीन तरुण पूर्वींना, मुलांना, या ठिकाणी सुशिक्षित बेकारांना, या ठिकाणी तरुणांना एक नवीन विचार ही संघटना देईल. एवढंच नव्हे तर ही संघटना या महाराष्ट्रातल्या गोंधळी समाजाला एक नवा उगवता प्रकाश देण्याचं काम या ठिकाणी करेल. एवढंच नव्हे तर ही संघटना गोंधळी समाजा निस्वार्थ भावनेनं या ठिकाणी
सर्वांच्या योगी योगात्मा अंतरा महाराजांच्या साक्षीने मी अशी या ठिकाणी वचन देऊ इच्छितो की या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली माणसं आणि या संघटनेमध्ये कार्यरत राहणारी माणसं की गोंधळी समाजाची महाराष्ट्राबाहेर की निस्वार्थ भावनेनं सेवा करतील. मित्रहो, आजची या ठिकाणचा जो कार्यक्रम आहे ही संघटना स्थापनेचा कार्यक्रम आहे आणि एक चांगल्या प्रकारचं आपण गोंधळी समाजाचं संघटन या ठिकाणी आपण उपस्थित म्हणजे या ठिकाणी निर्माण करत आहोत, नवीन स्थापन करीत आहोत. म्हणून या ठिकाणी सर्व लातूरहून आलेले श्रीनिवासजीशी चर्चा केली, अमरावतीचे संजय डोंगरे यांच्याशी चर्चा केली, नांदेडहून आपले राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ या संघाची आम्ही स्थापना करीत आहोत आणि या स्थापना करताना आई जगदंबेची कृपा, 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कर्दनकाळी महिषासूर मर्दिनीचा वध करणारा हा दिवस, त्यानिमित्तानं आमचा सर्व गोंधळी समाज सीमोल्लंघनाच्या नावाखाली विजयादशमी हा सण साजरा केला जातो. त्यानिमित्तानं आपल्या गोंधळी समाजाचं कुठंतरी अस्तित्व, फार मोठं अस्तित्व जपण्याची किंवा जोपासण्याची अत्यंत महत्त्वाची ही वेळ आलेली आहे, काळाची गरज आहे. आणि त्या काळाच्या गरजेसाठी आपल्याला एक छोटंसं रोपटं, त्या रोपट्याच्या अंतर्गत आपण राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघाची स्थापना करत आहोत. या राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट प्राचार्य चौफेर असे कर्तृत्वान श्री शिवाजीरावजी नवलकले यांच्या नावास मी सुचवत आहे. त्यास आपण सर्वांनी पुढील कार्यक्रम प्राध्यापक राजेशजी भांडे यांनी स्वीकार. अनुमोदन आहे जाहीर करू.
या त्यांच्या हातात आहे, हा. सर्व कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मंजुरीनं आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघाचे महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी प्राचार्य शिवाजीराव बळीराम नवलखेडे यांची निवड झाली. म्हणून त्यांच्या निवडीचं पत्र या ठिकाणी येरू योगात्मांतर महाराजांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन करून माननीय सन्माननीय शिवाजीराव नवलखेडे सरांना हे पत्र या ठिकाणी देण्यात येत आहे. प्राध्यापक राजेश भांडे आणि विलासजी बडगे, अनुमोदक श्री श्रीनिवासजी काळे. ठराव सर्वांमध्ये संपन्न. हे सामाजिक ठराव पत्र या ठिकाणी सरांच्या कडे मी सगळं सुपूर्द करतो. आणि यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे अत्यंत आदरणीय असे अंतराम महाराज यांची तपश्चर्या आहे, जे आजपर्यंत अगदी जंगलामध्ये तपश्चर्या करून आज कुठंतरी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा म्हणून ते आज समाजात आलेले आहेत. ते आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवत आहेत, त्याचा मला खूप आनंद आहे. तेव्हा आदरणीय अंतराम महाराज त्यांचे अगदी तन मन धनाने ते याच्यामध्ये उतरलेले आहेत. ते या व्यासपीठावर अगदी म्हणजे ज्येष्ठ आणि वरिष्ठ असलेले आपल्या लातूरला ते आमचे आदरणीय आणि जवळचे मित्र तथा प्राध्यापक राजेश भांडेजी. आणि या ठिकाणी हे सगळं ज्यांना घेऊन त्यांनी ठराव वगैरे घेतलेला आहे आणि ती सगळी लातूरून प्रेमानं अत्यंत उत्साहानं या ठिकाणी उपस्थित असलेली जी मंडळी आहे, या ठिकाणी विशेषतः श्रीनिवासजी काळे सर, भास्कर जगताप, संजय नवलखेडे, दत्ता काळे, दीपक वाडेकर, बबन काळे, बालाजी भिसे, बाळासाहेब सूर्यवंशी, काशीनाथ. तेव्हा मी म्हणालो चला आमच्या महाराजाकडे महाराजांची चर्चा करू, कारण आम्ही आणि महाराज रोज आपल्या समाजाविषयी चिंतन करत असतो. चिंतन म्हणजे कसं हे की बा सत्य कोणत्या पद्धतीनं परिवर्तन होत चाललेलं आहे, कोणतं सूत्र इतर समाजाने स्वीकारलं आहे की त्या सूत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज परिवर्तन करून आज आर्थिक परिस्थिती झाली, सामाजिक क्रांती झाली, त्यांचं जीवनमान उंचावलं. अशा अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये घडत आहेत आणि आपला समाज मात्र कुठंतरी या सगळ्या गोष्टीपासून दूर राहू लागलेला आहे. त्याचं कारण काय, या संबंधानं आम्ही विचार करत होतो की बा प्रवृत्तीचा भाग असेल का, एकमेकामध्ये सहकार्य नाही म्हणून असं असेल का, किंवा एकमेक सन्मान देत नाहीत म्हणून असं असेल का. अशा अनेक गोष्टीवर आम्ही सातत्याने विचार करत असो. तेव्हा महाराजांनी म्हणलं बा चला महाराजाकडे जाऊ आपण, आणि महाराजांनी जर समजा आपल्याला ग्रीन सिग्नल दिला तर आपण मग घेऊ, ही जबाबदारी स्वीकारू आपण. असं म्हटल्यानंतर आम्ही महाराजाकडे गेलो. त्या दिवशी जय जयकार केला आणि महाराजांनी ग्रीन सिग्नल दिला आणि मग मी त्या ठिकाणी डिक्लेअर केलं की बा ठीक आहे, मी आपलं म्हणणं मान्य करतो. आणि त्यानंतर भांडे सरांनी सांगितलं की सर, आम्ही दसऱ्या दिवशी अगदी या शुभमुहूर्तावर जो आपला म्हणजे माता जगदंबेचा ह्या नवरात्रीचा
हा जो अत्यंत मोठा सण आहे आपल्या या हिंदू धर्मातला, तर या सणाच्या दिवशी आणि या 3.5 मुहूर्तापैकी एक चांगलं मुहूर्त असलेल्या या मुहूर्तावर आम्ही हे पत्र तुम्हाला देणार आहोत. आम्ही सगळे ठराव घेणार आहोत आणि ते ठराव देण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी आम्ही येणार आहोत. मी त्यांना म्हणालो, सण आहे, सगळे लोक जेवणं खाणं करून शिलंगण खेळायला जातात, आपण कसं करायचं. नाही सर, काही हो तर आम्ही येणार आहोत, आता 11 11:30 येतो असं म्हणाले होते. पण आता जेवणं खाणं करून यायचं म्हटल्यावर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, वेळ लागला. पण अत्यंत चांगलं, इतकं सुंदर वाटलं की सगळं हे वातावरण चैतन्यानं भरून गेलं. खूप आनंद झाला. आणि आजच्या या प्रसंगी त्यांनी मला जी जबाबदारी दिलेली आहे की आपण आज जी ही संघटना या स्थापनेची जी सुरुवात झाली आणि ह्या स्थापनेची घोषणा झाली की राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ, हा शब्द महत्त्वाचा आहे. जो संघ सेवा करणार आहे समाजाची, समाजाचं काही घेणार नाही तर समाजाला सेवा देणार आहे, असा हा समाज संघ या ठिकाणी स्थापन करण्याच्यासाठी म्हणून जी घोषणा झालेली आहे. तर आजपासून या राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ, राष्ट्रीय हा शब्द तरी सगळ्यांना सामान्य झालेला आहे. कुणी उठते आणि राष्ट्रीय हा शब्द लावतं आहे. राष्ट्रीय शब्दामध्ये फारसं काही जाम उरलेला नाही. कारण राष्ट्रीय म्हणजे मला सांगा, भारतभर भ्रमण करणे, भारतातल्या सर्व समाजाला एकत्र करणे किंवा सर्व समाजाला भेटीगाठी करणे, सर्व समाजाच्या चाली रीती, त्यांच्या परंपरा, त्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून घेणे, त्यांचं सगळं जाणून घेणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे शक्य नाही. हां, महाराष्ट्रापुरतं हे निश्चितपणे आपल्याला करता येईल. कारण महाराष्ट्रामध्ये अगदी या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळ्या जरी बाजू बघितल्या तर महाराष्ट्रातला गोंधळ सगळीकडे सारखाच आहे, त्याच्या समस्या सारख्याच आहेत. त्यामुळं फारसं ह्याच्यामध्ये आपल्याला कष्ट करावे लागणार नाहीत. पण याच्यातून आपल्याला समाजाला जागृत करण्याचं तेवढं काही कार्य आता अवघड राहिलेलं नाही. समाज जागृत झालेला आहे. मी असं म्हणेन, समाज जागृत झालेला आहे. आज 2-3 टप्प्यामध्ये आपल्याला त्याची विभागणी करता येईल. पहिला टप्पा असा आहे की बाबा जी सगळी मंडळी आज आर्थिकदृष्ट्या शटल झालेली आहे. दुसरी मंडळी आहे की बा सामान्यपणे आपण आपलं जीवनमान चांगल्या पद्धतीने जगू शकतो, म्हणजे त्यांचा जीवनमान, याचा अर्थ त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड वाढलेलं आहे, म्हणजे निव्वळ खालच्या दर्जाचं नाही. आणि शेवटचा थर असा आहे की आणखीही ते भटकतच आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे, हे लक्षात असू द्या. आज या समाज सेवा संघाचं प्राईम काम काय आहे, पहिलं कर्तव्य काय आहे की जो तिसरा ग्रुप आहे, जसं धर्माला विचारलं की बाबा आपल्या या सगळ्या भावापैकी कुणाला उठवायचं आहे, त्या यक्षाने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं न देता आल्यामुळे सगळेच बंधू त्यांचे त्या ठिकाणी मूर्छित अवस्थेमध्ये, मृतावस्थेमध्ये पडले असताना प्रथम त्यांनी कुणाला मागणी केली, धर्माने. कारण धर्माने यक्षाचं प्रश्नाचं उत्तर दिलं आणि धर्मराजाला जेव्हा यक्षाने विचारलं की बा तुझी मागणी काय आहे, तेव्हा त्यांनी आपले नकुल आणि सहदेव, जे अगदी म्हणजे निर्बल होते, जे लढाई करू शकत नव्हते, जे सबळ नव्हते, अशा पद्धतीनं त्या पांडवापैकी त्या धर्माने काय केलं तर त्या नकुल आणि सहदेवाला अगोदर उठवा, कारण अर्जुन उठणारच आहे, भीम उठणारच आहे, अशा पद्धतीनं. तसं आपल्या ह्या 3 गटापैकी जो शेवटचा गट आहे त्या गटातल्या माणसाच्यासाठी काम करण्याची गरज आपल्याला आहे. आणि समाज सेवा करत असताना या सेवा संघाच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत ज्ञान पोहोचवणे, योजना पोहोचवणे, त्यांना सूचित करणे, त्यांना त्या गोष्टीचं हे करून माहिती देऊन त्यांना उभं करण्याची गरज आहे. समाजाचे काम करत असताना समाजाला कुठलाही आयता पैसा देऊन समाज कुठलाही सुधारणार नाही. आपल्याला मदत करावी लागेल, पण त्याला मदत केल्यानंतर त्याला सूचना द्यावी लागेल की तू जर समजा आमच्याकडून आज 50,000 रुपये घेतलास तर या 50चे तुला लाख द्यावे लागतील. तुझ्यासारखा एक दुसरा बंधू आपल्याला या ठिकाणी सुधारवायचा आहे. अशा पद्धतीनं जर ही श्रृंखला आपण निर्माण केली तर आपला हळूहळू समाज जो पिचत पडलेला आहे, जो तिसरा वर्ग आपला जो पिचत पडलेला आहे, तो वर येणार आहे. अशा पद्धतीची वैचारिक रचना करून जर या सेवा संघाच्या माध्यमातून आपण काम केलं तर निश्चितच आपल्या कुठंतरी या सेवा संघाचं सार्थक होणार आहे. अन्यथा संघटना उभी केली, संघटनेचे कार्यक्रम घेतले आणि पुन्हा कुठंतरी दुसरंच काहीतरी लोकांच्या समोर खोटे नाटे आव्हान आणि खोटे नाटे आश्वासनं देऊन जर समजा समाजाची दिशाभूल केली तर ते परवडणारी बाब नाही.
समाज असं म्हणणार आहे की कुठेच्या पळसाला पानं तीन, कुठलीही संघटना येऊ दे तेच बोलतात, तेच सांगतात आणि तेच करतात. असं होता कामा नये. भलेही आपण कमी पडलो तर हरकत नाही, त्यांना नमस्कार करून बाजूला होऊ, पण आपल्याला जे करायचं आहे ते अगदी सत्यानंच केलं पाहिजे, तर ती संघटना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करू शकते. अन्यथा खोटं नाटक काहीही बोलून जर लोकांकडून जर दिशाभूल केली. आणि एक सांगतो तुम्हाला, आपला जो समाज आहे अत्यंत गरीब आहे, पैशासाठी परेशान होणारा समाज आहे. आणि त्या समाजाकडनं जर 100-200 रुपये जर काहीतरी कारण सांगून गोळा करत फिरलो आणि ते पैसे घेऊन बसलात तर तुम्हाला या जन्मामध्ये फेडायचं आहे. आणि म्हणून चुकून सुद्धा कुठल्याही बांधवाकडनं वर्गणी किंवा अन्य कुठल्या गोष्टीची मागणी करायची नाही. हां, जे सक्षम आहोत ना, तुम्ही आम्ही घालू आपण पैसे. जी सक्षम मंडळी आहे, ज्याचं पोट भरलेलं आहे, त्याच्याकडे 10-5 शिल्लक आहेत, त्या माणसाने 1000-2000 रुपये आपल्याला दिले तर काही फरक पडणार नाही. त्याचे पैसे घेऊन आपण ज्यांच्याकडे नाही त्याला देऊ. हे आपल्याला करायसाठी आपल्याला हा संघ करायचा आहे. आणि म्हणून या संघाच्या माध्यमातून आपल्या समाजाची आज मी शब्द देतो आणि हे तुम्हाला आश्वासन देतो, या संघाच्या माध्यमातून, संघटना म्हणायचंच नाही, आपल्याला संघ म्हटलेला आहे, की सरांनी आता त्या आपल्या संघाचं नाव सांगितलं, काळे सरांनी. यश हा संघ आहे, निस्वार्थपणे काम करणारा संघ आहे. काहीच आपल्याला घ्यायची गरज. फक्त आपण काय करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत, वेळे प्रसंगी आपण धावून जाणार आहोत, त्याला मनोबल त्याचं वाढवण्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तेव्हा ही संघटना माझ्या पाठीशी असं एखाद्या समाज बांधवाला वाटणं एवढंच या संघटनेच्या कामाचं सार्थक आहे. अन्यथा इतर कुठल्या गोष्टी किंवा इतर दिशाभूल कुठले घेतले कार्यक्रम, घेतलं काहीतरी, दिलं काहीतरी, केलं काहीतरी. नमस्कार, मी भागवत जोशी, BJ न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत चाकूर येथे RGSS जी स्थापना झालेली आहेत. आपल्यासोबत हरिभक्त परायण अंतराम महाराज आहेत. महाराज, मला सांगा, आज इथं RGSSची स्थापना झालेली आहे, तर तुम्ही समाजासाठी काय मेसेज देऊ शकाल? समाजाला एवढंच सांगणं आहे माझं की समाजाने या जी सेवा संघ आहे याकरता सातत्याने जुटावं आणि एकरूप व्हावं, या साऱ्या संघाला साथ द्यावी, संघाचा लाभ घ्यावा आणि संघाचा जे विचार आहे ते सर्व विचाराचं पालन करावं, जेणेकरून त्यांचं जीवन कल्याण होईल आणि त्यांना चांगले मार्ग सापडतील. आणि सर्वांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावं, शिक्षणाकडे लक्ष द्यावं. शिक्षणापासून वंचित असल्यामुळं समाज फार गलित आहे, मागे पडलेला असल्यामुळं शिक्षण करावं. आणि संघाने सुद्धा तेच निर्णय केलेला आहे की शिक्षणावर जास्तीत जास्त भर देऊन आपला हक्क आपणाला मागता येईल, असं सर्व त्यांनी विचार करून जुटावं आपल्या संघात. महाराज, RGSS म्हणजे काय, नेमकं काय आहे? राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ. म्हणजे आज जर राष्ट्रामध्ये आहे, उद्या भारतभरमध्ये होईल, परंतु राष्ट्रातले जेवढेही गोंधळी आहेत आणि ते समाज आहे गोंधळांचा आणि त्यांची सेवा आणि सेवेकरता निघालेला आधारभूत पूर्णपणे हा संघ आहे संपूर्ण. आणि हे संघ संपूर्ण सेवा करून त्यांना मार्गदर्शनाची सेवा करेल, ज्ञानदान करेल, त्यांना मार्गदर्शन करेल, असा अर्थ. आज या ठिकाणी समाज बांधवांनी सर्व एकत्र येऊन माझ्यावर जो विश्वास या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्यांनी माझी सर्व मताने या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड केलेली आहे. तेव्हा या महाराष्ट्रातल्या तमाम गोंधळी बांधवाला माझ्या परीनं या सेवा संघाच्या माध्यमातून जे काही योजना असतील किंवा जे काही कुठल्याही गोष्टी मला समाजाच्या जीवनमानाच्या उंचावण्याच्या दृष्टीनं म्हणा किंवा अन्य कुठल्याही गोष्टीच्या समाजाच्या उपयोगी असतील तर त्या गोष्टी करण्याच्यासाठी म्हणून सातत्यानं मी प्रयत्नशील राहणार आहे. विशेषतः माझा समाज हा निव्वळ सामान्य आहे, गरीब आहे, अगदी वंचित आहे. पण आमच्या समाजामध्ये शिक्षणाचं जर प्रमाण पाहिलं तर साधारणतः 25 ते 30% प्रमाण शिकलेलं आहे. त्यानंतर मध्यमवर्गीय काही आहेत आणि शेवटी काही अशा पद्धतीचे आहेत की त्यांच्यासाठी आज समाजानं या सेवा संघानं काहीतरी करण्याची गरज आहे. आणि ते करण्याच्यासाठी म्हणून पायाभूत स्वरूपामध्ये काही गोष्टी करण्याच्यासाठी म्हणून हा आमचा संघ या ठिकाणी स्थापन झालेला आहे. आज या शुभमुहूर्तावर दसऱ्याच्या दिवशी या संघाची घोषणा झालेली आहे. आणि म्हणून या दिवशी या सगळ्या तमाम माझ्या या लातूर जिल्ह्यातल्या बांधवांनी एकत्र येऊन सर्वांचे फोनवर कन्सेंट घेऊन अगदी ऑनलाईन प्रत्येकाला भेटून बोलून सगळ्यांची संमती घेऊन या ठिकाणी मला या महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड केलेली आहे. तेव्हा ती जबाबदारी स्वीकारून मी या
जे काही आम्ही या संघटनेच्या माध्यमातून करण्याचं ठरवलेलं आहे किंवा आम्ही जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन पूर्णतः राबवण्याच्यासाठी म्हणून मी प्रयत्नशील राहील आणि बांधील राहील. हो